गोंयांत जावपा आशिल्ले सनबर्न फेस्टिवल रद्द करात. हिंदू जनजागृती समितीन मागला. गोंय अंमली पदार्थ मुक्त आनी एडीएम मुक्त करचे अशें समिती म्हणटा. जाल्यार मायकल लोबोन एडीएम आनी सनबर्न पर्यटनाचे नदरेन गोंयाक येणावळ मेळोवन दिता, देखून ते जावप गरजेचे अशें म्हणत ताचे समर्थन केलां. सनबर्न सारकिल्ले फेस्टिवलांत ड्रग्सांचे वेव्हार चलतात. तातूंतल्यान गोंयच्या तरणाट्यांचो फुडार उध्वस्त जाता अशें म्हणत हिंदू जनजागृती समितीचो राज्य समन्वयक डॉक्टर मनोज सोळंकीन अशे तरेची फेस्टिवलां बंद करपाची मागणी केल्या. जाल्यार राज्याक येणावळ दिता आशिल्ल्यान अशे तरेची फेस्टिवलां गोंयांत जावंक जाय अशें कळंगूटचो थळावो आमदार आनी मंत्री मायकल लोबो म्हणटा. म्हणजे गोव्यासारख्या एवढ्या पवित्र भूमी म्हणतो आपण. ऑलरेडी गोवाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळ्या दिशेने जात आहे. चुकीचा मेसेज जात आहे की गोव्यामध्ये सर्रास ड्रग्सचा वापर होतो. तर अशामध्ये असं फेस्टिवल आयोजन करून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर गोवाचं बदनामी होत आहे, प्रतिमा मलिन होत आहे. आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागण्या काय करत आहोत की एकतर गोव्याला अंमली पदार्थ EDM आणि सनबर्न मुक्त करा. म्हणजे सनबर्नसारखे जे काही फेस्टिवल्स आहेत, नुसतं सनबर्न नको, सुपरसॉनिक आहेत आणि काय एवढं फेस्टिवल्स आहेत. आपल्याला कुठल्याही प्रकारचे EDM फेस्टिवल्स गोव्यामध्ये नको. कारण त्याच्या EDM फेस्टिवलमध्ये जे काही गैरप्रकार येतात ते आपल्या संस्कृतीला, युवा पिढीला, गोव्याच्या प्रतिमेला बाधक ठरतात. दुसरी गोष्ट कशी की सनबर्नने आतापर्यंत जे काही आकडे आहेत तर त्यांनी जो काही कर चुकवला आहे तर व्याज सहित वसूल करावा आणि त्यांची परवानगी रद्द करावी. आपण मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांना. परत एकदा जाहीर आव्हान किंवा मागणी करतो त्यांच्यासमोर. Sunburn brings a lot of good crowd into Goa for 1 week. Though the festival is for 3 days, but people stay another 2 days extra and celebrate the New Year over here. So such festivals are welcome in Goa. Different organization has different opinions. ड्रग्साचेर कारवाई चालू आहा आनी आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन कलंगुटान आमी कशें अलाव करिना. पणजेच्यान आमचे व्हिडिओ पत्रकार यशवंत परब आनी श्याम च्यारी.